नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. मी सुहास जाधव तुमचं आपल्या यूट्यूब माधुरी व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो. तर जवाहर नवोदय विद्यालय समितीने जो नवीन सिलेबस EVSचा म्हणजेच पर्यावरण एन्व्हायरमेंटल स्टडीज पर्यावरण अभ्यास हा जो ॲड केलेला आहे तो खूप जास्त प्रमाणात ॲड केलेला आहे. तर आपल्याकडे आता फक्त 4 महिने आहेत. तर ह्या 4 महिन्यामध्ये हा सिलेबस कव्हर करून जास्तीत जास्त प्रश्नपत्रिकेचा सराव केला पाहिजे आपल्याला. म्हणूनच कमीत कमी 3 महिन्यामध्ये आपला सिलेबस कव्हर झाला पाहिजे. लास्टचा जो 1 महिना आहे त्यामध्ये आपण प्रश्नपत्रिकेचा सराव करणार आहोत. म्हणूनच मी आणि मॅडम दोघे मिळून हा क्लास कंटिन्यू करून जेणेकरून लवकरात लवकर सिलेबस कव्हर होऊन आपल्याला प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करायसाठी वेळ मिळेल. ठीक आहे. चला मुलांनो, क्लास सुरू करूया. चला मुलांनो, आपण पर्यावरण अभ्यास विषयी या विषयापासून सुरुवात करूया. तर पर्यावरण अभ्यासामध्ये 4 घटक आहेत. पहिला आहे नैसर्गिक जग, दुसरा आहे मानवी शरीर, तिसरा आहे दैनंदिन जीवनातील विज्ञान आणि चौथा आहे सामाजिक परिसर. तर यातील आपण नैसर्गिक जग ह्या घटकापासून सुरुवात करूया. तर नैसर्गिक जग यामध्ये काय काय येते बघा. वाहतूक, नद्या, पर्वत, जमिनीवरील आणि पाण्यातील वनस्पती व प्राणी, नैसर्गिक आपत्ती, घरांचे किंवा निवाऱ्याचे प्रकार व जलचक्र इत्यादी आपण नैसर्गिक जगमध्ये सब घटक बघायचे आहेत. तर यातील आज आपण वाहतूक म्हणजेच काय, ट्रान्सपोर्टेशन हा सब्जेक्ट आज बघूया आपण. तर आपणा सर्वांनाच माहिती आहे वाहतूक म्हणजे काय. तर रोज तुम्ही घरापासून शाळेत जाता किंवा तुम्ही तुमच्या मामाच्या गावी जाता किंवा इतरत्र फिरायला जाता, देवाला जाता. तर हीच वाहतूक म्हणायची किंवा ट्रान्सपोर्टेशन. म्हणजे काय, माणसांची जी वस्तू, माणसे आणि प्राण्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याच्या प्रक्रियेला वाहतूक म्हणतात. म्हणजे आपण गाडीवरून एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जातो, रेल्वेतून जातो, विमानातून जातो किंवा जहाजेतून, बोटातून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो. ह्याच याच प्रक्रियेला वाहतूक म्हणतात. तर वाहतुकीचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काय महत्त्व आहे? तर बघा, व्यापार करणे, प्रवास किंवा आरोग्य सेवा आणि आपत्कालीन मदतीसाठी वाहतूक अत्यंत महत्त्वाची आहे. हे बघा मुलांनो, वाहतुकीमुळे काय झालेलं आहे, एखादा ॲक्सिडेंट झाला, तिथं आपण लगेच ॲम्ब्युलन्स बोलवतो. त्या ॲम्ब्युलन्समधून पेशंटला किंवा त्या अपघातग्रस्त लोकांना आपण लगेच हॉस्पिटलमध्ये नेऊ शकतो. तर हे कशामुळं साध्य झालेलं आहे? आपल्या वाहतुकीमुळे. आपला प्रवास एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी करतो. हे जलद झालेला आहे प्रवास. तो कशामुळे झालेला आहे? तर वाहतुकीमुळे. तर मुलांनो बघा, ही वाहतूक जी आहे, आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो. ती कोणकोणत्या साधनाने आपल्याला साध्य होऊ शकते? तर वाहतुकीची साधने बघा. प्रवासासाठी वापरली जाणारी वाहतुकीची साधने, वाहने किंवा प्राणी. उदाहरणार्थ वाहनेमध्ये काय येते? बस, आगगाडी आणि प्राण्यामध्ये काय अशाद्वारे उंट इत्यादीद्वारे आपण वाहतूक करू शकतो. तर वाहतुकीचे मार्ग बघा कोणते? वाहतुकीचे 3 मार्ग, मुख्य 3 मार्ग आहेत. भूमार्ग म्हणजे जमिनीद्वारे, जलमार्ग पाण्याद्वारे आणि हवाई मार्ग म्हणजे आकाशातून होणारी वाहतूक. तर प्रवासी वाहतूक म्हणजे काय? तर माणसांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ने-आण करण्यासाठी जी वाहतूक केली जाते प्रवासी वाहतूक म्हणतात. माल वाहतूक म्हणजे काय? तर सामान किंवा एखादा कच्चा माल ना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी जी वाहतूक होती ती माल वाहतूक म्हणतात. तर या वाहतुकीचा शोध कसा लागला हे आपण डिटेलमध्ये जरा बघूया. इव्हॉल्युशन ऑफ ट्रान्सपोर्ट, वाहतुकीचा इतिहास आणि विकास.
तर प्राचीन काळापासून आजच्या आधुनिक युगापर्यंत वाहतुकीच्या साधनांमध्ये मोठा बदल झालेला आहे. तर प्राचीन काळामध्ये चाकाचा शोध लागला नव्हता. त्यामुळे ना बैलगाडी, ना रेल्वे, ना कोणत्याही प्रकारच्या गाड्या त्यावेळी नव्हत्या. तर आदिमानवाचा काळ आपण बघितलेला आहे इतिहासामध्ये, इयत्ता 3री-4थी मध्ये. त्यावेळी चाकाचा शोध लागला नव्हता. मग त्यावेळी ती माणसे कशाप्रकारे वाहतूक करायची? तर बघा, ती पायाने चालणे, ती चालत जाऊन एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जात होती. व सामानाचे कशाप्रकारे ने-आण करत होते, तर डोक्यावरून, पाठीवरून ओझे ओढून ते सामान एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी नेत होते. मग याचे हा खूप संथ मार्ग आहे. म्हणजे चालत जायला वेळ लागत होता. त्यामुळे या वाहतुकीसाठी खूप वेळ लागायचा एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाणे किंवा तसेच सामान वाहून नेण्याची क्षमता सुद्धा यामध्ये खूप कमी होती. तर पहिला तर आदिमानव काळ, नंतर प्राण्यांचा काळ. म्हणजे या काळामध्ये चाकांचा शोध लागला होता. मग या चाकाचा वापर करून मानवाने बैलगाडी, घोडागाडी यांचा उपयोग करून प्रवासासाठी किंवा ट्रान्सपोर्टेशनसाठी वापर केला जाऊ लागला. म्हणजे यामध्ये प्राण्यांचा वापर करू लागला. गाडी, घोडागाडी किंवा बैलगाडी ओढण्यासाठी. यामध्ये उंट, गाढव, घोडा, बैल इत्यादी प्राण्यांचा वापर होऊ लागला. त्यामुळे काय झाले, हा प्रवास थोडासा फास्ट होऊ लागला, जलद गतीने होऊ लागला व सामान वाहून नेण्याची क्षमता याच्यापासून म्हणजे जास्त झाली. त्यानंतर औद्योगिक युग. औद्योगिक या युगामध्ये वाफेचे इंजिन व सुरुवातीच्या गाड्यांचा शोध लागला होता. मग हे वाफेचे इंजिन कशा कोळसा, वाफेच्या इंजिनवर चालणारी रेल्वे किंवा यापासून चालणाऱ्या गाड्यांचा शोध लागला होता. मग हळू-हळू यापासून मग काय झालं, वाहतूक आपली फास्ट होऊ लागली. त्यानंतर आधुनिक युग म्हणजे आत्ताचे युग. हे सर्वात वेगवान व कार्यक्षम युग आहे. तर यामध्ये इलेक्ट्रिक गाड्यांचा शोध लागला आहे. आता बघा तुम्ही सर्वत्र इलेक्ट्रिक गाड्या आहेत. ट्रेनमध्ये वंदे भारत ट्रेन आलेली आहे. इलेक्ट्रिक कार्स, विमाने यांचा शोध लागला आहे. त्यामुळे सर्वात फास्ट आपण वाहतूक करू शकतो यापासून व जास्तीत जास्त सामान ने-आण करू शकतो. तर आधुनिक युगामध्ये हे नेण्याची क्षमता जी आहे, ती जास्त आहे. यासाठी कोणकोणते साधन वापरले जाते गाड्यांमध्ये? पेट्रोल, डिझेल, सी-एन-जी. सी-एन-जी म्हणजे काय? कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस व विजेवर चालणारी वाहने. तर हा झाला वाहतुकीचा इतिहास, म्हणजे सुरुवात कशी झाली वाहतुकीला. तर आता बघूया आपण वाहतुकीचे प्रकार. कोणकोणत्या प्रकारे आपण वाहतूक करतो? कोणकोणते मार्ग आहेत वाहतुकीसाठी ते बघूया. तर मुलांनो बघा, आपल्याकडे 4 मुख्य प्रकार आहेत. त्यामध्ये रस्ता वाहतूक म्हणजे रोडवेज, दुसरी रेल्वे वाहतूक म्हणजे रेल्वेज, तिसरी आहे जल वाहतूक म्हणजे वॉटर ट्रान्सपोर्ट, चौथी आहे हवाई वाहतूक म्हणजे एअर ट्रान्सपोर्ट. तर त्यातलं पहिलं बघूया आपण रस्ता वाहतूक म्हणजे रोडवेज. म्हणजे रस्ता वाहतूक कुठे-कुठे केली जाते? तर कमीत कमी अंतरासाठी सर्वात सोयीस्कर आहे रस्ता वाहतूक. जे एका ठिकाणाहून कमीत कमी अंतर असेल, तर त्या ठिकाणी आपण रस्त्याची वाहतूक केली जाते. म्हणजे यामध्ये कोणकोणते कशा-कशाद्वारे वाहतूक करतो? सायकल, ऑटो रिक्षा, कार, बस, ट्रक याद्वारे आपण वाहतूक करतो. तर यामध्ये काय असतात, पक्के रस्ते असतात. मग डांबरी, आता अलीकडे सिमेंटचे रस्ते सुरू आहेत शहरामध्ये. याद्वारे आपण वाहतूक करतो. गावाकडे कसं असते, कच्चे रस्ते असतात. मग मातीचे, खडीचे इत्यादी गावामध्ये इत्यादीद्वारे रस्त्याद्वारे वाहतूक केली जाते. दुसरं आहे रेल्वे वाहतूक म्हणजे रेल्वेज. तर ही रेल्वे वाहतूक जी आहे ती रुळांवरून केली जाते. म्हणजे
लोहमार्गावरून केली जाते. तर ही लांबच्या प्रवासासाठी व जड वाहतुकीसाठी वापरली जाते रेल्वे वाहतूक. तर यामध्ये प्रवासी ट्रेन्स, पॅसेंजर ट्रेन, मालगाडी, मेट्रो ट्रेन आणि मोनो रेल इत्यादी रेल्वेचे प्रकार आहेत ते रुळावर चालतात. भारतीय रेल्वे ही जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी एक आहे. तिसरं आहे जलवाहतूक म्हणजे वॉटर ट्रान्सपोर्ट. तर जलवाहतूक कशी केली जाते? ही पाण्याद्वारे केली जाते. पाण्यावरून होणारी वाहतूक म्हणजेच जलवाहतूक. आंतरराष्ट्रीय स्तरावर जड मालाची वाहतूक करण्यासाठी सर्वात स्वस्त मार्ग. 4 मार्गांपैकी सर्वात स्वस्त मार्ग माल वाहतुकीसाठी किंवा ने-आण करण्यासाठी कोणता असेल तो जलमार्ग सर्वात स्वस्त आहे. तर याचा कोणकोणत्या वापर करून जी वाहतूक केली जाते? नाव, होडी, जहाज, स्टीमर, बोट, पाणबुडी इत्यादींचा वापर करून आपण जलवाहतूक करतो. परदेशातून आपल्याला कच्चा माल येतो. म्हणजेच काय पेट्रोल, डिझेल यांचा सगळा कच्चा माल जो येतो तो पाण्याद्वारे येतो. त्यानंतर तो रेल्वेद्वारे इतर ठिकाणी दिला जातो. तर जलवाहतुकीसाठी बंदरे केलेली आहेत समुद्री काठी प्रत्येक देशामध्ये. जिथे जहाजांच्या वर माल चढवला जातो, उतरवला जातो. त्याला बंदरे म्हणतात. तर आपल्या मुंबईमध्ये आहे मोठे बंदर, परत चेन्नईमध्ये आहे, गुजरातमध्ये आहे. समुद्री ठिकाणी बंदरे आहेत. चौथा मार्ग आहे हवाई वाहतूक, एअर ट्रान्सपोर्ट. एअर ट्रान्सपोर्ट कशातर्फे होते? आकाशातून होणारी वाहतूक ही आहे हवाई वाहतूक. सर्वात वेगवान परंतु सर्वात महागडा मार्ग. सर्वात स्वस्त कोणती? तर जलमार्ग. सर्वात महाग कोणता? तर हवाई मार्ग आणि सर्वात वेगवान. तर यामध्ये आपण विमान, हेलिकॉप्टर, हॉट एअर बलून आणि रॉकेट इत्यादी साधनांचा वापर करून आपण हवाई मार्गद्वारे वाहतूक करू शकतो. तर हेलिकॉप्टर डोंगराळ भागात पूरग्रस्त किंवा भूकंप यांसारख्या आपत्तीच्या वेळी मदतीसाठी हेलिकॉप्टर यांचा वापर केला जातो. तर मुलांनो ही झाले मुख्य 4 प्रकार झाले वाहतुकीचे. तर मुलांनो बघा, भारतातील प्रादेशिक व वैशिष्ट्यपूर्ण वाहतूक साधने. प्रादेशिक म्हणजे काय? भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची भूरचना आहे. तर काही ठिकाणी उंच उंच पर्वत आहेत, पठारे आहेत, नद्या आहेत ठिकठिकाणी. तर त्या नद्यांवर पूर येतो. त्यावेळी माणसे कशा प्रकारची वाहतूक करतात, कशाप्रकारे वाहतूक करतात हे आपण बघू. हा खूप इम्पॉर्टंट आहे एक्झामसाठी. याला व्हेरी आय-एम-पी करा. तर बघा, आसाम राज्य आहे. तर आता लेटेस्ट न्यूजमध्ये आहे आसाममध्ये खूप पाऊस झाल्यामुळे सर्व नद्यांना पूर आलेला आहे. तर यावेळी तेथील लोकं काय करतात, पावसाळ्यामध्ये नदी ओलांडून शाळेत जाण्यासाठी मुले बांबूच्या पुलाचा वापर करतात. तर बांबू आणि दोरीपासून छोटासा ब्रिज तयार केला जातो नदीवर व या ब्रिजवरून नदी ओलांडण्यासाठी लोक याचा वापर करतात. तर आसाममध्ये काय करतात, बांबू ब्रिजचा वापर केला जातो. लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे राज्य लडाख. हा केंद्रशासित प्रदेश आहे. तर लडाखमध्ये खूप उंच उंच दऱ्या आहेत, पर्वत आहेत. तर त्या ओलांडण्यासाठी काय केले जाते, एक लाकडी ट्रॉली तयार केली जाते, एक पेटी बॉक्स आणि ते दोरीला बांधून त्या बॉक्समध्ये बसून एका ठिकाणी तो दऱ्या ओलांडल्या जातात किंवा एका ठिकाणी दुसऱ्या साईडला जाता येतं. तर याला काय म्हणतात? ट्रॉली. लडाखमध्ये ट्रॉलीचा वापर केला जातो. नद्या ओलांडण्यासाठी. नेक्स्ट आहे केरळ. तर केरळमध्ये लहान नद्या, तलाव ओलांडून शाळेत जाण्यासाठी लहान होडीचा वापर केला जातो. या लाकडी होडीला किंवा लहान होडीला वल्लम म्हणतात, वल्लम. यावर क्वेश्चन येऊन गेलेला आहे. त्यामुळे लक्षात ठेवा केरळमध्ये काय वापरले जाते वाहतुकीचे साधन? वल्लम. ओके.
नेक्स्ट आहे राजस्थान. राजस्थानमध्ये खूप वाळवंट आहे, या सर्वांना माहिती आहे. तर तो उन्हाळ्यामध्ये वाळवंट खूप तापतो. तर त्यावेळी चालत जाणे कठीण असते. त्यामुळे उंट गाडीचा वापर केला जातो वाहतुकीसाठी. त्यालाच काय म्हणतात उंट गाडी. राजस्थानमध्ये उंट गाडी म्हणजे कॅमल कार्टचा वापर केला जातो. तर क्वेश्चन काय येतो, राजस्थानमध्ये किंवा वाळवंटातील जहाज म्हणून कशाला ओळखले जाते? तर उंट, वाळवंटातील जहाज. मैदानी प्रदेश, त्यामध्ये काय वापरले जाते? बैलगाडी, सायकल. शेतातील रस्त्यावरून बैलगाड्या किंवा दूरच्या शाळेत जाण्यासाठी सायकलीचा किंवा बैलगाडीचा वापर केला जातो. तर गुजरातमध्ये काय आहे? यावर पण क्वेश्चन येऊन गेलेला आहे. जुगाड. गुजरातमध्ये कशाचा वापर केला जातो? जुगाड. मोटरसायकल आणि मागे लाकडी, पुढे मोटरसायकल असते आणि मागे लाकडी गाडा असतो. ते जोडून तयार केलं जातं, त्याला जुगाड म्हणतात. याचा वापर केला जातो गुजरातमध्ये. तर उत्तराखंडमध्ये डोंगराळ भागामध्ये खडकाचे व वळणावळणाचे रस्ते आहेत. चा वापर करून वाहतूक केली जाते. तर बर्फाळ प्रदेशामध्ये काय केलं जाते? बर्फाळ प्रदेश कुठे आहे? जम्मू काश्मीर या साईडला. परत तर बर्फाळ प्रदेशामध्ये काय होते? कशाचा वापर केला जातो? स्लेज. हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. तेव्हा पण क्वेश्चन येऊ शकतो. स्लेज कुठे वापरले जाते? बर्फाळ प्रदेशामध्ये म्हणजे काश्मीरमध्ये. बर्फावरून चालण्यासाठी. स्लेज. घट्ट किंवा मऊ बर्फावरून एकमेकांचा हात धरून काळजीपूर्वक चालणे यालाच काय म्हणतात? स्लेज. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे नोट करून घ्या वहीमध्ये तुमच्या. त्यावर 100% क्वेश्चन बनू शकतो इथं. तर हे बघा क्वेश्चन येऊन गेलेले आहेत. वल्लम. वल्लम कुठे वापरले जाते? केरळमध्ये. जुगाड कुठं आहे? गुजरातमध्ये. वाळवंटातील जहाज सांगले तुम्हाला आत्ताच उंट. तर यावर क्वेश्चन येऊन गेलेले आहे. मुलांनो बघा, आता ही आपण वाहतुकीची साधने बघितली. तर ही वाहतूक होण्यासाठी किंवा करण्यासाठी जे आपण साधन वापरतो, त्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे इंधन वापरले जाते? म्हणजेच काय फ्युएल वापरले जाते, ते बघूया आपण. तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे पेट्रोल, डिझेल, CNG म्हणजे कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस. आता अलीकडे इलेक्ट्रिसिटी विजेवर चालणारे वाहने आलेले आहेत. मानवी ऊर्जा म्हणजेच काय सायकल, गाडी म्हणजे आपण स्वतः पायानं वगैरे मारून जे चालवतो त्याला मानवी ऊर्जा. आणि प्राणी ऊर्जा म्हणजे काय? प्राण्यांचा वापर करून जी साधने वाहन आहेत, वाहने त्यांना म्हणजे बैलगाडी, टांगा, उंटगाडी आहे इत्यादी आहेत. तर यामध्ये पेट्रोल आणि डिझेल कुठे-कुठे वापरले जाते? दुचाकी, चारचाकी, कारमध्ये, बसमध्ये, मालगाडी इत्यादीमध्ये पेट्रोल, डिझेलचा वापर केला जातो. तर यापासून काय होते? धूर निघतो व जास्त प्रमाणात हवा प्रदूषण होते. नेक्स्ट बघा, कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस. एक लक्षात ठेवा, क्वेश्चन बनू शकतो. CNG कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस. तर हे कमी प्रदूषण करते, पर्यावरणाला पूरक आहे. तर ते सर्व गाड्यांमध्ये पण आता याचा वापर केला जात आहे. ऑटो रिक्षा, बसेस, टॅक्सी, आता टू व्हीलर्स पण आलेले आहे यामध्ये CNG मध्ये म्हणजे दुचाकी. नेक्स्ट आहे वीज, म्हणजे इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटीचा पण आता इलेक्ट्रिक वाहने पण आता आलेली आहेत मार्केटमध्ये. भरपूर टू व्हीलर आहेत, फोर व्हीलर आहेत. तर रेल्वे पण इलेक्ट्रिसिटीवर चालतात. हे यापासून शून्य प्रदूषण होते. कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही. मानवी ऊर्जा म्हणजे आपण पायाचा वापर करून सायकल मारणे किंवा हातगाडीवर नेणे इत्यादींचा आपण वापर करून 100% पर्यावरणपूरक आहे. यापासून कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही. प्राणी प्राणी ऊर्जा म्हणजे काय? बैलगाडी, टांगा इत्यादीचा उपयोग करून पण वाहतूक केली जाते. हे पण 100% पर्यावरणपूरक आहे. कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही. तर विमानामध्ये कोणते फ्युएल वापरले जाते? यावर एक क्वेश्चन येऊन गेलेला आहे. तर ATM म्हणजेच काय? एव्हिएशन
टर्बाइन फ्युएल म्हणजेच काय? PTM या फ्युएलचा वापर केला जातो कुठे? हवाई जहाज म्हणजे एरोप्लेन. एरोप्लेनमध्ये. एक लक्षात ठेवा. त्यावर प्रश्न येऊ शकतो. तर मुलांनो आपण वाहतुकीचे प्रकार बघितले, वाहतुकीची साधने बघितली, कोणकोणते इंधन वापरले जाते वाहतूक करण्यासाठी ते बघितले. पण ही वाहतूक सुरळीतपणे राहावी यासाठी सरकारने आपल्याला काही नियम दिलेले आहेत सुरक्षितेचे. त्यामध्ये ट्रॅफिक सिग्नल व रस्ता सुरक्षेचे नियम, रोड सेफ्टी रूल्स दिलेले आहेत. तर यामध्ये काय येते, आपण शहरामध्ये जातो त्यावेळी बघतो ठिकठिकाणी चौकामध्ये सिग्नल लावलेले आहेत. सिग्नल म्हणजे काय? तर एक खांब असतो त्यावर 3 प्रकारचे बल्ब असतात. तर कोणकोणत्या प्रकारचे असतात बल्ब ते? लाल, पिवळा आणि हिरवा. सर्वात वर असतो लाल. तर लाल बल्ब लागला म्हणजे काय? आपण पूर्णपणे गाड्या किंवा आपले वाहन आहे ते थांबवले पाहिजे सर्वांनी. पिवळा बल्ब लागला की काय म्हणजे पिवळा बल्ब लागला म्हणजे काय दर्शवते? तर थोडं थांबा आणि दोन्ही साइडला बघून मग पुढे जावं. थांबण्याची व चालण्याची तयारी करा. हिरवा बल्ब लागला म्हणजे काय? तर तुम्ही पुढे जाऊ शकता. म्हणजे पुढे रस्ता रिकामा आहे असे. अशा प्रकारचे 3 बल्ब असतात सिग्नलमध्ये. तर हे एक लक्षात ठेवा. लाल म्हणजे स्टॉप करणे, थांबवणे गाडी. पिवळा म्हणजे वाट पहा किंवा थांबण्याची किंवा चालण्याची तयारी करा. हिरवा म्हणजे पुढे जाऊ शकता तुम्ही. या नियमांचे पालन सर्वांनी केलं पाहिजे. तर रस्ता सुरक्षेचे नियम बघा. झेब्रा क्रॉसिंग झेब्रा क्रॉसिंग म्हणजे काय? रस्ता ओलांडताना नेहमी झेब्रा क्रॉसिंगचा वापर केला जातो. तुम्ही बघितलं असेल रस्त्यावर व्हाईट कलरचे पट्टे असतात. तर आपण रस्ता क्रॉस करायचा असेल तर त्या व्हाईट पट्ट्यावरूनच रस्ता क्रॉस केला पाहिजे. नंतर पायवाट म्हणजे चालताना नेहमी फुटपाथवरूनच केला फुटपाथ म्हणतात. साईडला गटरच्या साईडला जो फुटपाथ बांधलेला असतो त्या फुटपाथवरूनच चालण्यासाठी वापर केला जातो. ठीक. सुरक्षा साधन तर आपण गाड्या वगैरे चालवतो. ते दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर केला पाहिजे किंवा कार चालवताना सीट बेल्टचा वापर केला पाहिजे. ओके. वाहनात चढणे आणि उतरणे बघा. चालत्या बसमध्ये किंवा चालत्या ट्रेनमध्ये कधीही चढू किंवा उतरू नका. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे, पडण्याची शक्यता आहे. असे अपघात भरपूर झालेले आहेत. त्यामुळे चालत्या वाहनात चला नेक्स्ट बघूया. पर्यावरण आणि प्रदूषण म्हणजे या वाहतुकीचा पर्यावरणावर काय इम्पॅक्ट झालेला आहे किंवा काय परिणाम झालेला आहे ते यामध्ये बघूया आपण. पर्यावरण आणि प्रदूषण, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट. तर हवा प्रदूषण. आपण पेट्रोल, डिझेल या गाड्यांमध्ये जास्त वापर केल्यामुळे यातून विषारी वायू हवेत मिसळतात. म्हणजे कोणता विषारी आहे? कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, धूळ. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषण होत आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेलचा वापर कमी करणे. मग काय वापरलं पाहिजे आपण? तर आता CNG, कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस किंवा इलेक्ट्रिक बस आलेले आहेत, इलेक्ट्रिक गाड्या आलेल्या आहेत. त्यांचा जास्तीत जास्त वापर करून आपण हे हवा प्रदूषण कमी करू शकतो. दुसरं आहे प्रदूषण, ध्वनी प्रदूषण. ध्वनी प्रदूषण म्हणजे काय? आपल्या कानांना जे आवाजाने जे होते प्रदूषण ते ध्वनी प्रदूषण. मग मग वाहतुकीपासून कसे ध्वनी प्रदूषण होते? तर वाहनांचा हॉर्न, रेल्वे इंजिनचा आवाज खूप मोठा असतो त्यापासून ध्वनी प्रदूषण होते. तर हे ध्वनी प्रदूषण किंवा हवा प्रदूषण आहे कशा प्रकारे आपण कमी करू शकतो किंवा कमी करायला पाहिजे ते बघा. तर यामध्ये खाजगी गाड्यांचा कमी वापर केला पाहिजे. म्हणजे आपले टू व्हीलर जे आहेत, फोर व्हीलर यांचा कमी वापर करून सार्वजनिक वाहतुकीचा म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर केला पाहिजे. म्हणजे यामध्ये काय येते? बस सेवा आपली एस-टी महामंडळाची बस सेवा आहे. एसट्यांचा वापर करणे किंवा रेल्वेचा वापर करणे. यामुळे काय होते? प्रदूषण कमी होण्यास हे उपयुक्त आहे. तर कमी अंतरासाठी सायकलचा वापर केला पाहिजे.
अंतर शॉर्टेज डिस्टन्ससाठी आपण काय केलं पाहिजे, सायकलचा वापर केला पाहिजे. तसेच सीएनजी व इलेक्ट्रिक वाहनांचा वापर केला पाहिजे. वाहनांची वेळोवेळी पीयूसी सर्टिफिकेट म्हणजे हे काय आहे, पोल्युशनचं पोल्युशन डिटेक्ट करते. ते एक सर्टिफिकेट दरवर्षी रिन्यू केलं पाहिजे. तर आपला हा वाहतूक ट्रान्सपोर्टेशन पूर्ण झालेला आहे. तर यावरची आपण मुलांनो काय क्वेश्चन बनू शकतात ते बघूया. संभाव्य क्वेश्चन. तर पहिला क्वेश्चन आहे, केरळमध्ये मुले तलाव व नद्या ओलांडून शाळेत जाण्यासाठी कोणत्या लहान लाकडी होडीचा वापर करतात? केरळमध्ये. तुम्हाला मगाशी सांगितलेलं हा क्वेश्चन येऊन पण गेलेला आहे. तर याचं उत्तर आहे वल्लम. नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रदूषण कमी करण्यासाठी शहरातील ऑटो रिक्षामध्ये कोणते पर्यावरणपूरक इंधन वापरले जाते? प्रदूषण कमी करण्यासाठी. प्रदूषण कशामुळे जास्त होते? कोळशामुळे जास्त होते, डिझेलमुळे होते, रॉकेलमुळे पण प्रदूषण जास्त. तर आता सीएनजीचा वापर करून हे प्रदूषण कमी केले जाऊ शकते. त्यामुळे उत्तर आहे सीएनजी, कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या प्राण्याला वाळवंटातील जहाज म्हणतात? हा पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. वाळवंटातील जहाज म्हणजे मग सांगितलं तुम्हाला, उत्तर आहे उंट. उंटाला वाळवंटातील जहाज म्हणले जाते. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, चौथा प्रश्न आहे, ट्रॅफिक सिग्नल मधील लाल दिवा काय दर्शवतो? ट्रॅफिक सिग्नल मधील लाल दिवा 3 प्रकारचे दिवे आहेत. यामध्ये लाल दिवा सगळ्यात वर आहे, 2 नंबर पिवळा आहे, 3 नंबरला हिरवा आहे. लाल दिवा काय दर्शवतो? पूर्णपणे थांबा हे दर्शवतो. त्याचं उत्तर आहे बी. पिवळा दिवा काय दर्शवतो? वाट पहा किंवा थांबण्याची किंवा जाण्याची तयारी करा. हिरवा दिवा काय दर्शवतो? पुढे जा. हे आपण बघितले आहे डिटेलमध्ये. पुढचा प्रश्न आहे, नद्या व दऱ्या ओलांडण्यासाठी ट्रॉलीचा वापर कोणत्या डोंगराळ उंच प्रदेशात केला जातो? नद्या व ट्रॉली मग असे डिस्कस केलं आपण. नद्या व दऱ्या वगैरेचा प्रदेश कुठे आहे? लडाख. तिकडे जम्मू काश्मीर त्या साईडला यांचा वापर केला जातो. वाहतुकीचा सर्वात वेगवान पण सर्वात महागडा मार्ग कोणता? सर्वात वेगवान मार्ग कोणता आहे? तर हवाई वाहतूक तसा असतो. सर्वात वेगवान व सर्वात महागडा वाहतूक कोणती आहे? हवाई वाहतूक. नेक्स्ट क्वेश्चन, मानवी इतिहासातील असा कोणता शोध आहे ज्यामुळे आधुनिक वाहतुकीची सुरुवात झाली? मानवी इतिहासातील असा कोणता शोध आहे ज्यामुळे चाकाचा शोध लागला? चाकाच्या शोधामुळे आपली वाहतूक फास्ट झाली. ठीक आहे मुलांनो, वाहतुकीवर आपण पूर्ण केलेलं आहे. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.